स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांपूर्वी ठाणे जिल्ह्यामध्ये महायुतीत धुसफूस होण्याची शक्यता आता वर्तवली जाते। पक्षांना जबाबदारी दिली तर नवी मुंबईसारखं ठाण्यात यश संपादन करून दाखवेल असं म्हणत भाजप नेते गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदेंना इशारा देण्याचा प्रयत्न केलाय। तर गणेश नाईकांच्या या विधानावरून आता खासदार संजय राऊतांनी एकनाथ शिंदेंवरती निशाणा साधलाय। नेमकं कोण काय म्हणाले पाहूया। तर कसं चित्र असेल किंवा कशी गणेश नायकांकडे जर जबाबदारी पक्षाने दिली तर नवी मुंबईत जसं यश संपादन केलं तसं ठाण्यामध्ये सुद्धा यश संपादन करू हा विश्वास व्यक्त करतो। गणेश नाईक हे एकनाथ शिंदे ना नक्कीच सिनियर आहेत, वरिष्ठ आहेत, त्याच्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे, त्यांचा आवाका मोठा आहे। गणेश नाईक हे त्याच्या आधी राष्ट्रवादी पक्षात होते, गणेश नाईक त्याआधी शिवसेनेमध्ये सुद्धा होते, त्याच्यामुळे गणेश नाईकांचा प्रवास फार मोठा आहे। आणि एकनाथ शिंदेने आता प्रवासाला सुरुवात केली आहे। एकनाथ शिंदेने आता एक पक्ष बदललेला आहे, अजून जेव्हा ते 2-3 पक्ष बदलतील भविष्यामध्ये मला ती साधारण शक्यता वाटते, त्यावेळा ते त्यांची स्पर्धा होईल पक्ष बदलण्याची आणि सिनियरिटीची।